नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील जे संभाव्य उमेदवार आहेत विविध राजकीय पक्षांचे, सर्व भाजप, काँग्रेस, शिवसेना, रिपाई सर्वांचे, त्यांची आपण मुलाखती घेत असतो. त्यांचं शहराबद्दलचं विजन काय आहे, राजकारण त्यांना काय समजतं, राजकारणाबद्दल त्यांचं मत काय पडतं, महिलांचा राजकारणातील सहभाग किंवा ते ज्या परिसरातून निवडून लढवू पाहतात तिथल्या समस्या काय आहेत, त्या समस्या ते सोडवणार कसं, त्यांचं विजन काय आहे, या शहरातले कोणते प्रकल्प रखडलेले आहेत, कोणते व्हायला पाहिजेत, राजकारणामुळे या शहराचं वाटोळ झालंय की राजकारण सुधारलंय, विकास झालाय, भाजप कशी वाटते, काँग्रेस कशी वाटते, भाजपची 17 ते 22ची कारकीर्द कशी, प्रशासकीय राजवट कशी, याबद्दल आपण खुलेपणाने संवाद साधत असतो आणि अनेक उमेदवार त्या विषयावरती समाधानकारक व्यवस्थित चर्चा करतात, उत्तर देतात. त्याच्यातून साधारण मतदारांना एक लक्षात येतं की आपण कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे, जो सभागृहामध्ये आपला आवाज बनवून काम करेल, मौनी म्हणून नाही. 128 पैकी आपला उमेदवार हा आपल्या वार्डचा नव्हे तर शहराचा आवाज बनवून काम करेल, असे उमेदवार, असे नगरसेवक तुम्हाला मिळावेत, हा त्यामागचा एक शुद्ध हेतू आहे. आज माझ्यासोबत आहेत प्राध्यापक अनिल गोवर्धन पवळ. पवळ साहेब, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. मी त्यांचा थोडक्यात परिचय तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांचं शिक्षण आहे MA सेट नेट, नंतर PhD पण केली त्यांनी. त्यांचे परिचय वाचून थोडक्यात त्यांचं जे परिचय पत्र जे आहे ते प्रभाग क्रमांक 16 रावेत तिथून स्वतः इच्छुक आहेत, भाजपच्या वतीने इच्छुक आहेत. भाजपमध्ये ज्यावेळेस त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतात त्यावेळेस दिलं हे त्यांचं परिचय पत्र आहे आणि एक कार्य अहवाल आहे. साधारण आतापर्यंत त्यांनी काय केलं आहे, काय करणार आहे, या संदर्भात त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. एक छोटा अहवाल आणि एक मोठा, असे दोन्ही अहवाल आहे. मी त्यांचा परिचय तुम्हाला थोडक्यामध्ये वाचून दाखवतो. म्हणजे त्यांनी आतापर्यंत सामाजिक कार्याचा अनुभव काय, ते पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत. नंतर महाविद्यालयीन तरुणांची एक संघटना त्यांनी काढलेली, युथ विजन ऑर्गनायझेशन, या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावरती कार्य केलेले. प्रामुख्याने जनजागृती, पाणी, नंतर मतदार जनजागृती, पाणी बचतीचं महत्त्व, नंतर सामाजिक इतर जे काही विषय असतात त्या संदर्भामध्ये, गणेशोत्सव आणि नवरात्रीमध्ये सुद्धा पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृतीचं काम ते करतात. त्याच्यामुळे अशा प्रकारे समाजकार्यामध्ये आतापर्यंत पवळ सर फार पुढे आहेत. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून कोणकोणते प्रकल्प राबवले जातात त्यासाठी, प्रभागाच्या विकासासाठी, आणि दुसरं ज्या प्रभागातून ते निवडणूक लढवणार आहेत त्या प्रभागासाठी त्यांनी 7 सूत्री कार्यक्रम हा एक स्वतंत्र तयार केलेला. त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा आहेत, शिक्षण कौशल्य विकास आहे, सामाजिक समरसता सुरक्षा आहे, प्रशासनिक पारदर्शकता आहे, सोसायटी धारकांच्या समस्या आहेत, आरोग्य आणि वैद्यकीय सेवा आहे, मनोरंजन आणि पर्यावरण सामाजिक सुविधा आहे. म्हणजे थोडक्यामध्ये वाढचा सरांनी भरपूर अभ्यास केलेला आहे. मुळात सर, मला पहिलं सांगा, तुम्ही पुणे विद्यापीठाची एवढी चांगली नोकरी सोडून तुम्ही राजकारणात कशा काय, कारण काय? म्हणजे प्रत्येकाला प्रश्न पडतो. आजकाल कसं झालं माहितीये का, राजकारणामध्ये लोक, सुशिक्षित मंडळी राजकारणात यायचं म्हटलं तर नाक मोडतात. तुम्ही चक्क प्राध्यापक पदाचा तिकडं सगळं स्वाहा करून इकडे राजकारणात उतरताय, नेमकं कारण काय? नमस्कार. मी राजकारणामध्ये येण्याचं हेच कारण आहे माझं शिक्षण. अनेक वेळा आपण पाहतो की शिक्षित लोक किंवा जे उच्च शिक्षित आहेत ते शिक्षणाच्या धारेत असतात आणि त्यांना राजकीय क्षेत्राकडे येण्यास तितका उत्साह नसतो. परिणामी काय होतं की आपल्या समस्या आणि आपला विकास जर साध्य करायचा असेल तर आपण जे निरुत्साही राहतो त्यामुळे तो साध्य होत नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या संकल्पनेला किंवा या शिक्षित लोकांच्या वाढत्या सहभागासाठी सर्वांना आवाहन केलं होतं की युवकांनी राजकारणात जास्तीत जास्त यावं. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील आवाहन केलं होतं की युवा वर्गाने जास्तीत जास्त आणि शिक्षित लोकांनी जास्तीत जास्त या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी राजकारणात यावं. आणि हाच मंत्र मी समोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिलेला आहे की सामाजिक उन्नतीसाठी राजकारणामध्ये सक्रिय असणं हे गरजेचं आहे, हा संदेश प्रमाण मानून मी स्वतः या निवडणुकीमध्ये सक्रिय होत आहे. मला सांगा, पिंपरी चिंचवडचं राजकारण, आता या शहराला 50 वर्ष झाले जवळपास, अजूनही या शहराचं राजकारण हे मोठ्या ग्रामपंचायतीसारखं चालतं. तुम्ही प्राध्यापक आहे म्हणून तुम्हाला थोडा पुढचा प्रश्न विचारतो मी, वाढवरती आपण नंतर येऊ. या शहराचं राजकारण पाहिलं तर गावकी भावकी किंवा ग्लोबल व्हिजन, पुणे कुठे चाललंय, मुंबई कुठे चाललंय, तिथे येणारे मोठमोठे प्रोजेक्ट कुठे चाललेत, तिथल्या सेवा सुविधा,
तिथली थॉट प्रोसेस, तिथली वैचारिक प्रगल्भता आपल्या या शहरात नाही. तुम्ही काय करणार? मुळात तुम्ही ह्या राजकारणापुढे तुम्ही टिकाव धरणार का? मुळात पिंपरी चिंचवड हे शहरच अनेक गावं मिळून बनलेलं आहे. त्यामुळं जो गावाची रचना असते ती अद्यापही टिकून ठेवली ही एका बाजूने चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे. कारण गावाचं गाव पण आणखी टिकून आहे. परंतु जेव्हा शहर म्हणून आपल्याला पुढे जायचं असतं, शहर म्हणून विकास करायचा असतो, त्यावेळेला फक्त ग्रामस्थ किंवा स्थानिक ग्रामस्थ यामध्ये न अडकता शहराच्या विकासासाठी, जे औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जातं पिंपरी चिंचवड, त्या शहराच्या विकासासाठी बाहेरगावावरून किंवा स्थलांतरित जे लोक वर्षानुवर्षे इथं स्थायिक झालेले आहेत, अशा लोकांनीही यामध्ये सक्रिय होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक राजकीय पक्षाने या स्थलांतरित लोकांना किंवा बाहेरगावावरून ह्या शहराचा विकास करण्यासाठी जी लोक आलेले आहेत त्यांना प्रतिनिधित्व देणं गरजेचं आहे. आणि अलीकडच्या काळात ते होत आलंय. म्हणजे पुणे मुंबई नंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील आता हा बदल होतोय. म्हणजे भाजप सरकार आल्यानंतर केवळ स्थानिकांचा विचार न करता खानदेश असू द्या, विदर्भ असू द्या किंवा पश्चिम महाराष्ट्र असू द्या, मराठवाड्यातल्या असू द्या, अशा लोकांना प्रतिनिधित्व मिळायला लागलंय. एवढंच काय तर जे आपल्या सभागृहातली काही महत्वाची पदं आहेत तीही आता स्थानिक नेत्यांना न देता किंवा स्थानिक राजकारण्यांना न देता ती बाहेरच्या नेत्यांनाही दिली जाऊ लागली. हा सकारात्मकतेने बघण्याचा भाग आहे. आणि म्हणून मी तेच धाडस करतोय. आणि भाजप ही नक्कीच या निवडणुकीत ही अशीच रणनीती आखेल असा विश्वास आहे. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही आता पूर्वीच इथले अजित पवारांची राजकीय कारकीर्द पाहिली. अजित पवारांनी या शहरात पिंपरी चिंचवड अजित पवारांनी घडवलं, अजित पवारांनी विकास केला वगैरे म्हणतात. नंतर 2017 पासून हे सगळं संपूर्ण भाजपमय झालंय. इथले 77 नगरसेवक, 128 पैकी 77 नगरसेवक भाजपचे आहेत. ते म्हणतात या शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी कुणी केलं असेल तर आम्ही केलं. नेमकं या शहराचा विकास अजित पवारांच्या काळात झाला का आता भाजपच्या 7-8 वर्षाच्या काळात झाला? कसं आहे, विकास कधी झाला किंवा कुणाकडून झाला याच्यापेक्षा शहरातल्या सामान्य नागरिकाला विकास झाला हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मी काय म्हणेल, अजितदादा पवार असतील किंवा आमचे प्रेरणास्थान माननीय लक्ष्मण भाऊ जगताप असतील, यांनी सोबत विकास केलेला आहे. म्हणजे ते राष्ट्रवादीच होते. आणि शहराच्या विकासाबाबतीत किंवा शहराच्या विजन बाबतीत यांनी कधीच पक्षीय राजकारण केलेलं नाही. आता सुद्धा आमचे मार्गदर्शक माननीय शंकरभाऊ जगताप किंवा महेशदादा असतील किंवा इतरही लोकप्रतिनिधी असतील, हे सगळे कधीच पक्षीय दुजाभाव किंवा मतभेद न ठेवत नाहीत. शहराच्या विकासाच्या विजनच्या दृष्टीनं यांनी जो रथ विकासाचा 2017 पर्यंत होता तो दुप्पट वेगाने आणखी तो पुढे नेलेला आहे. मला एक सांगा, आता हे राजकारण तुम्ही पाहिलं, या महापालिकेच्या 82-80 पासून निवडणुका पाहतो, त्या 7-8 निवडणुका झाल्या. याच्यामध्ये तुम्ही 128 नगरसेवकांमध्ये तुम्हाला प्राध्यापक किती दिसले, डॉक्टर किती दिसले, इंजिनियर किती दिसले, सायंटिस्ट किती दिसले, विचारवंत किती दिसले? तुमचं एक त्याचा संदर्भातला काय अभ्यास? तो खूप टक्का कमी आहे. तो 3 ते 4% येतो तो विषय. पण याच्या मागे 2 कारणाचं काय होतंय, मी पहिल्यांदाच सांगितले, उच्च शिक्षित लोकांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कलुषित, नकारात्मक आहे. बरोबर. हा, नकारात्मक आहे. कारण काय होतंय, राजकारण म्हटलंय की एखादं तुच्छ किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायलाच नको, बरोबर, अशी धारणा झालेली आहे. परिणाम काय होतोय तर तो आपल्याच रोजच्या जीवनावर त्याचा परिणाम होतोय, भोगावं लागतं आपल्यालाच. म्हणून आता तो टक्का वाढत जाईल अशी अपेक्षा आहे. आणि भाजप सरकारच्या काळात हा टक्का वाढता दिसतोय मला. तुम्ही 2017 पासून भाजपची जी कारकीर्द या महापालिकेतली पाहिली, करप्शनची प्रकरणं फार मोठ्या प्रमाणावरती चर्चेत आली. म्हणजे भाजपच्या कारकिर्दीमध्ये वास्तविक लोकांनी भाजपला इथे निवडून दिलं कशासाठी? राष्ट्रवादीच्या मागच्या काळामध्ये फार मोठा भ्रष्टाचार असा चालला होता, म्हणून लोकांनी पर्याय म्हणून भाजपला निवडून दिलं. भ्रष्टाचार कमी झालाय? नाही, आता विरोधक ह्या गोष्टीचा म्हणजे आरोपच करणार. अजून एकही आरोप सिद्ध झालेले नाहीत किंवा कुणीही सिद्ध करू शकले नाही. विरोधकांचं कामच हे आहे की आरोप करत राहणं, डिस्टर्ब कसं करता येईल याकडे त्यांचा प्रयत्न असतो किंवा त्यांचं ते कामच असतं. परंतु
तसा कुठलाही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही. या उलट आणखी वेगानं काम होत आहे, ही सकारात्मक बाब आहे. अच्छा, पण ह्याच्यामध्ये महापालिकेत तिजोरी खाली झाली, टॅक्स वाढले, सगळं झालंय, पण महापालिकेत तिजोरी खाली झाली. पूर्वी 5,000 डिपॉझिट होते, आता 5,000चं कर्ज झालंय महापालिकेवरची. नाही, काही गोष्टीमध्ये आता जेव्हा आपला महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपली त्यानंतर प्रशासन राज ही सुरू झालेला आहे. 4 वर्ष, बरोबर. 4 वर्ष झालेलं आहे. आणि अशा काळात अनेक प्रकल्प आहेत जे पालिका प्रशासनाने मनमानी पद्धतीने केलेले आहेत. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर हरित सेतू म्हणून जो प्राधिकरणातला जो विषय आहे, सिमेंट रस्ता, हरित सेतू काय सिमेंट रस्ता करतात, सिमेंट रस्ता, म्हणजे तो पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील तो योग्य आहे का? सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता, शिवाय फुटपाथच्या नावाखाली जे रंगरंगोटी रस्त्याची केलेली आहे ती तिथल्या स्थानिक नागरिकांना कितपत सोयीची आहे? फुटपाथ 1000 कोटी पाण्यात. म्हणूनच यामुळेच प्रशासनाच्या काही चुकीच्या धोरणांमुळे प्रशासन तिजोरीवर मात्र त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. तुम्ही मला एक खात्री, तुम्ही उद्या नगरसेवक झालात, उद्या समजा स्टँडिंगचे चेअरमन झालात, तुम्ही सांगणार का, तुम्ही असे ग्वाही देणार 1 रुपया खाणार नाही आणि 1 रुपया खाऊ देणार नाही? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय आमचे शहराचे पक्षाध्यक्ष माननीय शत्रुघ्न बापू काटे आणि माझे मार्गदर्शक आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वतीनं मी शब्द देतो, तुमच्या तोंडात साखर पडो सर तसं झालंच तर त्याचं कल्याण होईल, तर मी 1ही रुपया खाणार नाही आणि खाऊ देणार नाही. ती आमच्या पक्षाची नीती नाहीच. त्यामुळे मीच काय, माझ्या जागी कोणीही आमच्या पक्षाचा स्थायी समितीपदी सदस्य असू द्या किंवा अध्यक्ष असू द्या, अशा कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला थारा दिला जाणार नाही. पवार सरांशी इतकं खुल्लेपणाने बोलतोय आणि बेधडक त्यांची उत्तर पण तितके अभ्यासपूर्णच आहेत. त्याचं कारण ते काय आहे, देशाने आतापर्यंत 3ऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची धुरा संपूर्ण सांभाळली आहे मोठ्या विश्वासाने. आणि आता भाजप ज्या पद्धतीने दोनही केंद्रात काय राज्यात काय ज्या पद्धतीने वाटचाल करते आहे ते पाहिलं, अजून तरी भाजपचा बऱ्यापैकी जनाधार आहे. म्हणून त्यांना मुद्दाम हे काही प्रश्न विचारले होते. मला सांगा, तुम्ही ज्या प्रभागातून इथलं नेतृत्व करू पाहता, तुमचा तो प्रभाग नेमका आहे कसा, म्हणजे त्याची भौगोलिक रचना किती आहे, मतदार किती आहे, तिथल्या समस्या काय आहेत? त्याची माझा 16 क्रमांकाचा जो प्रभाग आहे तो गुरुद्वाराचा काही भाग, वाल्हेकारवाडीचा अर्धा भाग, तिथून सुरू होऊन तो शिंदेवस्ती, रावेत, किवळे, विकासनगर, मामुर्डीचं साईनगर, तो कोपरा आहे. साधारण 6 किलोमीटर 6-6.5 किलोमीटरचा ते अंतर. म्हणजे प्रभागाची रचना खूप विस्तीर्ण आहे. सुमारे 72,223 मतदार आहेत. त्यापैकी 35,500 महिला आहेत आणि 37,500 आणि वरती काही असे पुरुष आहेत. अशी विस्तृत मतदारसंख्या असलेला तो वार्ड आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याची संख्या खूप वाढली. आणि तिथं आता तुम्ही पहिला जो प्रश्न आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणाचा एक मिनी इंडियाचे ते चित्र तिथं आहे. कारण तिथं ग्रामस्थांचंही तिथं वर्चस्व आहे आणि तिथं शेजारच्या IT पार्कमुळे म्हणा किंवा चाकण, तळेगाव MIDC मुळे तिथे नोकरदार वर्गही मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचप्रमाणे काय होतंय, साईनगर त्या भागातले ग्रामस्थ किंवा काही शिक्षक, अध्यापक, आता माझे काही मित्र आहेत, अशा सुशिक्षित आणि शैक्षणिक कार्यात काम करणं, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे लोक, त्यांचंही तिथं राहण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि अलीकडचा गुरुद्वाराचा जो भाग आहे तिथं शीख धर्मियांचंही मोठ्या प्रमाणावर खानदेशी बांधव पण मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे तिथं सरमिसळ असलेला तो भाग आहे. नाही, ते बरोबर आहे. मला समस्या काय तिथल्या सांगता येईल तुम्हाला? एक मात्र हे आवर्जून उल्लेख करावा लागेल की रावेत काय, किवळे काय, मामुर्डी काय, पुनवळे काय, बाकी ठिकाणी तुम्हाला गावकी भावकी किंवा ते राजकारण त्याच्या संदर्भात जे आपण चौकटीत म्हणतो ना ते दिसतं. पण ह्या परिसरामध्ये कुठेच दिसत नाही. म्हणजे तिथले गाववाले वेगळेत की काय मला माहित नाही, परंतु फार थोडक्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन चालतात. आताचं चित्र तसं आहे. ते आवर्जून उल्लेख करायला पाहिजे. अजूनही तसंच, म्हणजे वातावरण पूर्वीही तसंच होतं. म्हणजे तिथले जे मूळ ग्रामस्थ आहेत ते
स्वतंत्र किंवा वेगळी छाप पाडण्याचा कधीच प्रयत्न करत पैशाची मस्ती नाही नाही. थोडक्यात. अजिबात नाही. तर सगळ्यांना घेऊन तिथं काम करायचं म्हणजे त्यांचे खूप उपक्रम सुरू असतात आणि ते सगळ्यांना घेऊन करतात. तिथे समस्या काय सांगता येईल तुम्हाला? आता तुमचे सगळे वेगवेगळे टापू झालेत. तिकडचा भाग पाहिला तर एकदम सगळा सदन आहे. हायवेच्या पलीकडे पाहिलं, नवीन वाढणारं रावेचं पाहिलं, तिथला भाग तो एकदम अगदी नवीन टॉवर्स सगळे होत आहेत. तुम्ही किवळे मामुडी तिकडं विकासनगर त्या भागात गेला तर एकदम तो याचा दाट लोकवस्तीचा भाग येतो. MB कॅम्प सारखी झोपडपट्टी ब्रिटिश काळात माउंटबॅटन झोपडपट्टी ती तशी आहे, तशीच आहे, त्यात काहीच परिवर्तन झालेलं नाही. हे सगळं तुम्ही गुरुद्वाराचा हा परिसर पाहिला तर तो 100% बेकायदा आहे संपूर्ण बांधकाम. हे सगळ्या समस्या समोर दिसतात. तुम्ही ह्या समस्या सोडवणार कशा? आता विशिष्ट भौगोलिक किंवा तिथल्या रहिवाशांच्या रचनेनुसार ते वेगवेगळे प्लॅन करावे लागतील. गुरुद्वाराच्या बाजूचा जो भाग असेल तिथं अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सारखा वारंवार येत असतो आणि तिथल्या रहिवाशांना त्याचा त्रास होतो. सारख्याच पालिकेच्या नोटीस येणं आणि हे आता इतक्या मोठ्या प्रमाणावरची लोकसंख्या तिथून उठवणं किंवा त्यांना त्रास देणं वारंवार पालिकेनं, हे याला कुठंतरी थांबवता आलं पाहिजे. त्यामुळे माझी प्रायोरिटी तिथली हीच राहील की या निवडणुकीनंतर पालिकेमध्ये या मुद्द्यावर आवाज उठवून ती सगळी बांधकामं आहेत त्याला विशिष्ट कालावधीची मर्यादा घालून ती नियमित करणं याला प्रायोरिटी राहील. त्यामुळे काय होतंय, तिथले जे रहिवासी आहेत त्यांना सारख्या नोटीस येणं आणि त्यांना त्या दबावाखाली राहणं हे नकारात्मक आहे आणि त्यामुळे काय होतं, त्यांना इतर कामं करणं किंवा इतर गोष्टीमध्ये लक्ष बरोबर लागत, टांगती तलवार कायम असते. तर माझी प्रायोरिटी हीच राहील की त्या मुद्द्याला हात घालून नियमित करेल. आता पुढचा आणखी आपण थोडं पुढे गेलो की रावेतचा भाग येतो आणि तिथं सगळे बऱ्यापैकी ग्रामस्थ आणि सोसायटी धारक. बरोबर, हा सोसायटी धारकांचा मुद्दा ही खूप महत्वाचा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर लोक आहेत. जवळपास 30 ते 35 हजार लोकसंख्या सोसायटी धारकांची. हा, तर मग त्यांच्या समस्या वेगळ्याच आहेत. आता त्यात सोसायटी धारकांचं काय आहे, तर ते उच्च पदावरच्या नोकरीला आहेत, काही निम्न स्तरावरच्या नोकरीला आहेत आणि त्यांचं रोजचं दैनंदिन जीवन सुरू असतं. आता त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचं म्हणजे कधी कधी पाणीच येत नाही. बरं, पाणी आलं तर 4थ्या मजल्यापर्यंत येतं, 11व्या मजल्यापर्यंत, 5व्या मजल्यापर्यंत पाणीच नसतं. त्यामुळे ते पूर्ण फॅमिली त्यांना कामाला जाणं, त्यांच्या मुलांना शाळेत, हे सगळं डिस्टर्ब होऊन जातं. बरोबर, कधी कधी लाईट तिथं स्वतंत्र केंद्र नसल्यामुळे काय होतं, त्यांना लाईटचा जो पुरवठा होतो तो कधीही खंडित होतो. अच्छा, विजेचा प्रश्न मोठा आहे तिथं. त्याचबरोबर तिथं काय झालंय की जे आरक्षण विकसित होणं आवश्यक होतं. तुमच्याकडे आरक्षण आहेत? किती आहेत आरक्षण? बऱ्यापैकी 11-12 आरक्षण रावेतच्या त्या परिसरात आहे. रावेत परिसर टोटल 75 आरक्षण. 75, हा, तर पूर्ण प्रभागात 75 आरक्षण आहे. मग मी ज्या सोसायटी धारकांचा जो प्रश्न मांडतो तिथं तेवढे आरक्षण आहेत, पण ते आरक्षण आणखी विकसित झालेली नाहीत. ती कारण वेगवेगळी असतील. बरोबर, म्हणजे भूमिपुत्रांच्या मोबदल्याला पुरेपूर मोबदला देणं गरज आवश्यक आहे. म्हणजे वर्षानुवर्ष राहणारी ती भूमिपुत्र तिथं आहे. प्रश्नच नाही. तर प्रशासनानेच एक पाऊल मागे घेत भूमिपुत्रांच्या म्हणण्याचा आदर करत आणि सोसायटी धारकांच्या अडचणी लक्षात घेऊन, कारण तो राहण्यासाठी 5 स्टार भाग आहे तो आता सध्याच्या घडीला, तर त्या लोकांना विश्वासात घेऊन एक पाऊल मागे घेत त्यांना तो मोबदला देणं आणि ती आरक्षण विकसित करणं हे प्रशासनाने पर्यायानं आम्ही सत्तेत आल्यानंतर आमचंही तेच काम असणार आहे. साईनगर मामुर्डीचा जर तुम्ही विचार केला तर तिकडे आजही पथदिवे नाहीत. म्हणजे मी आता प्रचाराला जातोय तर साईनगरच्या त्या भागामध्ये म्हणजे एक मोठ्या कंपनीचा प्रोजेक्ट सुरू आहे एका कंपनीच्या नावाने. त्या तिथून आतमध्ये साईनगरकडे तुम्ही नगर 2च, सुरुवातीला एक रस्त्याला पथदिवा आणि शेवट एक. कमाल आहे. म्हणजे पालिकेमध्ये समावेश होऊन इतकी वर्ष झालेली आहेत परंतु स्ट्रीट लाईट नाही, स्ट्रीट लाईट नाही. दुसरी गोष्ट, सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीत. पालिका प्रशासनाने फार मोठा विषय तुमच्याकडे तिथे कुठे दिसतच नाही. हा, आणि माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये स्वच्छतागृह आणि जे नैसर्गिक विद्या आहेत त्याच्यासाठी जागा असणं त्याचा मूलभूत हक्क आहे. हो, ते नाहीच आहेत कुठे. तुम्ही मानवी हक्काचं जर हे करत असाल, दमन करत असाल तर हे खूप
गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे अशा खूप छोट्या छोट्या वाटणाऱ्या पण अत्यंत गंभीर गोष्टी आणि गंभीर प्रश्न तिथं आपल्याला बघायला मिळतात. झोपडपट्टी म्हणण्यापेक्षा जे सेवा वस्ती जो भाग आहे, MB कॅम्पचा तो भाग आहे, तर तिथेही अशाच प्रकारच्या समस्या म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृह म्हणा किंवा तिथल्या वस्त्यांमध्ये लाईटची व्यवस्था नसणं आणि त्यांचं खरं तर ते पुनर्वसनाच्या अनुषंगाने ते बघावं. तो आता तुमचा रेड झोन मध्ये येतोय त्याच्यामुळेच तो मागे पडलेला आहे. रेड झोनच्या एरियामुळेच तो रेड झोनची जी हद्द आहे त्याच्यामुळे तो मागे पडलाय. परंतु प्रशासनानं आणि तिथल्या स्थानिक लोकांच्या मध्ये नगरसेवकांनी दुवा बनून जर समजा रेड झोनच्या हद्दीवर काही तोडगा काढून तिथला विकास करता आला तर तेही खूप चांगलं काम होईल. म्हणजे माझ्या प्रभागात समस्या भरपूर आहेत आणि विधायक कामं करायला सुद्धा खूप वाव आहे, खूप संधी आहे. नाही, हा रावेत प्रभागच असा आहे की शहरामध्ये सर्वाधिक विकसित होणारा अद्ययावत अगदी 5 स्टार तुम्ही म्हटलं तर बरोबर आहे. 5 स्टार उद्याचं कोरेगाव पार्क असल्यासारखं जे कोरेगाव पार्कला किंवा मॉडेल कॉलनीत पुण्यात जे रेट आहेत रेट ते रेट रावेतला आहे. रावेतला आता 1 कोटी रुपये गुंठा आहे. जे प्राधिकरण निगडीला 24 सेक्टर 24-25 मध्ये 1-2 कोटी रुपये गुंठ्याला भाव आहेत तसे भाव आता रावेतला आहेत. त्याच्यामुळे रावेत हा आता सदन भाग आहे सगळा. अशा भागाचे तुम्ही नगरसेवक होणार आहात. तिथला रेव्हेन्यू किती आता महापालिकेला तिथून रेव्हेन्यू किती मिळतो काय आयडिया तुम्हाला? चर्चा 11-12 कोटीची आहे. तो जास्तच राहतो. सॉरी 50 कोटीच्या आसपास तिथला रेव्हेन्यू आहे. 50 ते 60 कोटीच्या आसपास. 75 कोटी रेव्हेन्यू आहे. खर्च मात्र फक्त 10-11 कोटींच्या आसपास आहे. पण तिथल्या सोसायटी धारकांचा मुद्दाच हा आहे. रेव्हेन्यूच्या बाबतीत तुम्ही आम्हाला कुठली सवलत देत नाही, करामध्ये कुठली सवलत देत नाही, मात्र ज्या मूलभूत सुविधा आहेत दैनंदिन जीवन जगताना ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्याच मिळत नाहीत. मुद्दा हा येतोय. म्हणून सोसायटी धारकांच्या ज्या मागण्या आहेत त्या अगदी रास्त आहेत. प्रशासनानं पालिका प्रशासनानं त्याला प्रायोरिटीनं सोडवणं गरजेचं आहे. कारण आपल्या प्रशासनाच्या विकासासाठी किंवा पालिकेच्या विकासासाठी जास्तीत जास्त रेव्हेन्यू देणारा तो भाग आहे. म्हणजे रावेत झालं किंवा पलीकडे आता पुनावळे वगैरे म्हणा तर हे भाग रेव्हेन्यू देणारे जास्तीत जास्त रेव्हेन्यू तिथून जनरेट होतो. मात्र तो रेव्हेन्यू तिथं खर्च केला जात नाही. सर तुम्ही प्राध्यापकी म्हणून हा प्रश्न राजकारणाच्या पलीकडचा एक प्रश्न विचारतो की या पिंपरी चिंचवड शहराची शैक्षणिक पातळी जर आपण पाहिलं पुण्याच्या तुलनेमध्ये पिंपरी चिंचवड आहे कुठं नेमकं? आता खूप सकारात्मक आणि पुढचं पाऊल टाकणार पिंपरी चिंचवड ठरत आहे. छान. कारण आता विद्यापीठामध्येही प्रवेश घ्यायला अगोदर विद्यापीठात प्रवेश घ्यायला पुणे शहरातली किंवा पिंपरी चिंचवड शहरातली तर खूप कमी मुलं असायची. इकडं काय झालंय हे गाव तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे काही गावं होती ती मिळून एकत्र झालेलं हे एक शहर आहे. आणि ते म्हणतात ना म्हणजे गावाकडचा जो अंगामध्ये खादी शर्ट आणि तो गावाकडे वावरण्याचा जो एक रुबाब असतो त्या रुबाबामध्ये काही वर्षापूर्वी तरुण अडकले होते. परंतु आता विद्यापीठामध्ये प्रवेश होत आहेत. पुणे विद्यापीठ असू द्या मुंबई विद्यापीठ असू द्या किंवा बाहेर ते पिंपरी चिंचवड मधून बऱ्या प्रमाणात आम्हाला बघायला मिळतात. इकॉनॉमिक्सला असू द्या किंवा स्टॅटिस्टिक्सला असू द्या असं भरपूर ठिकाणी किंवा लिंग्विस्टिकला असू द्या चांगले प्रवेश होत आहेत. दुसरी गोष्ट चांगली शैक्षणिक संकुल आपल्याकडे येत आहेत. पालिकांनी यांना वेगवेगळ्या किंवा प्रशासनाने यांना वेगवेगळ्या सवलती देऊन ही संकुलं आपल्याकडे आणखी कशी येतील हे बघणं गरजेचं. पुणे विद्यापीठाचं एक्सटेन्शन 40 एकरामध्ये इकडेच येते ना? हो, ते संकुलं येत आहेत आपल्याकडे. आता संतपीठ झालं, संतपीठासारखा प्रकल्प पुणे महापालिकेमध्ये आहे. तिकडे SB पाटील आहे आणि बऱ्यापैकी आता PCCOचा इंजिनिअरिंग कॉलेज पुण्याचं आहे त्याचा भार बऱ्यापैकी कमी होऊन सगळे विद्यार्थी आता इकडं पिंपरी चिंचवडला हे देतात. त्याचं कारण असं आहे की इथलं शहर सुनियोजित आहे. म्हणजे बकालपणा नाही कुठं तुम्हाला दिसत. राहण्यासाठी सुरक्षित आहे, रस्ते प्रशस्त आहेत आणि ज्या सुविधा लागतात मुलांना म्हणजे राहण्यासाठी किंवा मेस लागतात आणि त्या सर्व सुविधा सगळ्या सुविधा इथं व्यवस्थित आहेत. सर आता मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही समजा उद्या तुम्हाला भाजपने उमेदवारी दिली, तुम्ही महापालिकेमध्ये निवडून आलात, तुम्हाला एखादं पद द्यायचं झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही महापौर होणं पसंत कराल, स्टँडिंग चेअरमन होणं पसंत कराल
की विरोधी पक्षनेते की आपलं उपमहापौर होणं पद? तुम्हाला चारपैकी तुम्हाला हे काय सांगायची गरज नाही कोणत्या पदाची काय जबाबदारी आहे वगैरे. नाही पण आता ह्या शहराचं महापौर हे एससी कॅटेगरीसाठी अद्यापपर्यंत झालेलं नाही, त्याच्यामुळे पुढच्या काळात तुम्हाला महापौर व्हायला फार चांगली संधी. तुम्हाला नेमकं काय आवडेल? नाही, पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, नगरसेवक म्हणून पक्ष जो जबाबदारी देईल, माझे मार्गदर्शक माननीय शंकर भाऊ जगताप असू द्यात किंवा माझे पक्षश्रेष्ठी माननीय बापू काटे असू द्या, तर ते जी जबाबदारी देतील ती मी पार पाडायला सक्षम आहे, ते ठामपणे पार पाडेल. पदाचं काय पद येतात जातात किंवा जबाबदाऱ्या येतात जातात, परंतु एकनिष्ठपणे ते पार पाडण्याचं काम मी नक्की करेन. सर, तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. तुम्ही महापालिका सभागृहात या, अशीच आमची शुभेच्छा आहे तुम्हाला. खूप खूप धन्यवाद.